रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 21 ते 30. मनोनी शोकू न करी तू पुरता धीरू धरी, हे स्वच्छता अवेरी पंडू कुमरा. तुझ नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत, तू अजुनी वरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे नि अवसरे, येथ कृपाळोपण नूपकरे. हे आताची काय सोयरे जाहले तुझ, तू आधीची काय नेनसी. की हे गोत्रजन नोळखसी, वायाची काय करिसी अतिशयो आता. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुझा व्याज सदाची आथी. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले. हे नेली जी परी कुडे नेले अर्जुना तुआ. मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हृदयांचे ढिलेपण येथ निकयासी नवे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. ऐसे नि तो कृपावंतू, नाना परी असे शिकवितू. हे ऐकोनी पंडूसू तू काय बोले. देवा हे एतुले वरी, बोलावे न लगे अवधारी. आधी तूची विचारी संग्रामो हा. अर्थ: हे अर्जुना, तू शोक करू नकोस. पूर्ण धीर धर, खेदाचा त्याग कर. तुला हा शोक करणे योग्य नाही. यामुळे तू आजपर्यंत जोडलेली मोठी कीर्ती नाश पावेल. तू आता तरी आपल्या हिताचा विचार कर. या संग्रामाच्या वेळी तुझ्या कृपाळूपणाचा काही उपयोग नाही. हे कौरव आताच तुझे सोयरे झाले काय? तू येथे येण्यापूर्वी या गोत्रजनांना जाणत नव्हतास काय? बहुजनांना ओळखत नव्हतास काय? तर मग करुणेचा व्यर्थ अतिरेक का बरे करतोस? आजचा हा युद्ध प्रसंग तुला जन्मल्यापासून नवीनच आहे का? कारण यापूर्वी देखील तुम्हा दोघांमध्ये युद्धाची निमित्ते अनेक वेळा निर्माण झाली आहेत. तर मग आजच्या प्रसंगी काय झाले? आताच हा स्नेह का निर्माण झाला हे मला काही कळत नाही. परंतु हे अर्जुना, हे तू वाईट केलेस. या प्रसंगी तू जर चितांमध्ये मोह ठेवलास तर तुझी असणारी प्रतिष्ठा नाहीशी होईल आणि इहलोकासह परलोकासही तू अंतरशील. तुझ्या मनाचा हा दुबळेपणा तुझ्या कल्याणाला कारणीभूत होऊ शकणार नाही. कारण संग्रामाच्या वेळी मनात दुबळेपणा निर्माण झाला तर क्षत्रियांचे अधपतन होते, याची जाणीव ठेव. याप्रमाणे कृपाळू श्रीकृष्णाने विविध प्रकारे बोध केला. ते सर्व ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, तू एवढे समजावून सांगतोस, पण प्रारंभी या संग्रामासंबंधी तूच विचार कर. रामकृष्ण हरी.